विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 3 शाल राग जाधव यांच्या पाठावरील प्रश्न उत्तरे. स्वाध्याय. प्रश्न पहिला, उत्तरे लिहा. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख. तर त्याचं उत्तर आहे पुलकित शाल. 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर लेखक राग जाधव हे होते. पाठात उल्लेख असणारी जी नदी आहे ती कृष्णा नदी. सभा संमेलने गाजवणारे कवी नारायण सुर्वे. प्रश्न दुसरा, शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा. उत्तरे आहे अंगावर मिरवणे, सन्मान करणे, गरजवंताला देणे, भिक्षेकर्याला देणे, अभागी लोकांना देणे. प्रश्न तिसरा, खालील प्रसंगी लेखकाने केलेले कृती लिहा. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. तर त्याचं उत्तर आहे लेखकाने बाईला हाक मारून खिडकीतून शाल व 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या. प्रश्न तिसऱ्यातला दुसरा, म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसले ते पाहिले. तर याचं उत्तर आहे लेखकाने त्याला आपल्या जवळील 2 शाली दिल्या. प्रश्न चौथा, कारणे शोधून लिहा. एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा जास्त होती. तर याचं कारण आहे की लेखकाची आपुलकीची, माणुसकीची भावना होती. शिवाय त्या शालीच्या उभेची त्यावेळी त्या बाळाला जास्त गरज होती. दुसरं, शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण ते स्वभावतःच शालीन होते. लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा मोठा धोकाच त्यात असतो, असे इथे लेखकाने सांगितले आहे. प्रश्न 5वा, आकृती पूर्ण करा. लेखकांनी भूषवलेली जी पदे आहेत ती एक विश्वकोशाचे अध्यक्ष आणि दुसरं साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. पुढचा प्रश्न आहे 6वा, खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण शोधा. तर त्याचं उत्तर आहे पहिल्यातलं, बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या ही माणुसकी झाली. हा गुण आहे माणुसकी. दुसरं, खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते ही नम्रता, हा प्रामाणिकपणा, हा गुण झाला. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या ही उदारता झाली, उदारपणा झाले. हे 3 गुण लेखकाचे या पाठामध्ये दिसून येतात. प्रश्न 7वा, खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जवळपास आणि उलट तपासणी असे त्यांनी प्रश्न दिले. तर त्याचे काही उत्तर मध्ये बघा की कसे शब्द तयार होतात. जवळ, पास, वळ, पाव, पाळ, पाज, पाजळ. उलट तपासणीमध्ये उलट, तपासणी, पास, पाणी, पाट, पाल, पालट, पात इत्यादी. पुढचा प्रश्न 8वा, अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीचे असे. नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे. म्हणजे समानार्थी शब्द वापरलाय. अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. आता चिंचोळ्या प्रवाह म्हणजे समानार्थी शब्द अरुंद निमुळत्या प्रवाहावर होते. वाक्य पूर्ण लिहून त्याला अधोरेखित करायला विसरायचं नाही. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले. तर यामध्ये समानार्थी शब्द आहे. निकटवर्ती म्हणजे जवळचा मित्र, जवळच्या मित्राकडे ठेवले. पुढचा प्रश्न आहे पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये पुलकित हे यायला नको. तुम्हाला प्रश्न तयार करताना पुलकित हे उत्तर असेल. तुम्हाला फक्त प्रश्न तयार करायचा आहे. लेखकाने सुटकेसमधील कोणती शाल काढली किंवा लेखकाने खिडकीतून बाईला नोटा व पैसे दिले या घटनेची ऊब कोणत्या शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. तुम्ही दोन्हीपैकी एक कोणताही प्रश्न लिहू शकता. पण प्रश्न लिहिताना क्वेश्चन मार्क करायचं विसरायचं नाही, म्हणजे प्रश्नचिन्ह.
प्रश्न 10वा. शालीपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, त्व, आळू आणि पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे पुढे पहा. ता तर तामध्ये आहे भव्यता, संवेदनशीलता, स्वच्छता, मित्रता, सहनशीलता. त्व ममत्व, लघुत्व, दातृत्व, कर्तृत्व, प्रभुत्व. आळू दयाळू, कष्टाळू, झोपाळू, पायाळू, कनवाळू. पणा शहाणपणा, मोठेपणा, चांगुलपणा, खरेपणा आणि साधेपणा. पुढे पहा. अधोरेखांकित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहायचे. लेखक सुंदर लेखन करतात. तर हे तुम्हाला लिंग बदलायचे फक्त. लेखकच्या लिंग होतं लेखिका सुंदर लेखन करतात. तो मुलगा गरिबांना मदत करतो. ती मुलगी गरिबांना मदत करते. पुढचा प्रश्न आहे शेवटचा, स्वमत. शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. तर शाल ही प्रतिकात्मक आहे, तर शालीनता ही चरित्रात्मक आहे. आपल्या मनात असलेली एखाद्या व्यक्तीबद्दलची आदराची भावना आपण त्या व्यक्तीबद्दल सन्मान, शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो. त्यातून त्या शालीमध्ये असलेला गुण दिसून येतो, तो म्हणजे शालीनता. शालीनता म्हणजे नम्रता. व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते. त्याच व्यक्तीचे चरित्र लिहिले जाते. ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले आहे, चारित्र्याचे एक अंग आहे शालीनता. आणि म्हणून मला वाटले की शाल ही प्रतिकात्मक आहे, तर शालीनता ही चरित्रात्मक आहे. 12वातला दुसरा प्रश्न. भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचं मत काय? तर माझं मत असं आहे की मानवाच्या 3 मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत. या पाठातील भिक्षेकऱ्याकडे या तिन्ही गोष्टी नव्हत्या. निवारा म्हणजे राहायला घर नाही, म्हणून तो ओंकारेश्वर मंदिराबाहेर भिक्षा मागतो. थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर लेखकाला त्याची दया आली व त्याने त्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्या जवळील एक नाही तर 2 शाली त्याला दिल्या. पण 2 दिवसांपासून भुकेला असलेल्या भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग विझवली आणि भूक शांत केली. माणूस श्रीमंत असो की गरीब, त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. एक वेळ कपडे नसतील, निवारा नसेल तर चालून घेईल, पण वेळेला खायला हे मिळालेच पाहिजे आणि त्यामुळे भिक्षाकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली, हे माझ्या मते योग्यच ठरते. लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहेत, तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात इथे लिहा. आमचे एकत्र कुटुंब 15 जणांचा हसता खेळता परिवार. कुटुंब प्रमुख आजी आजोबा, नंतर आई बाबा, काका काकी, भाऊ बहिणी. लहानपणी आजीने आमच्यासाठी तिच्या जुन्या लुगड्यांची, आईच्या जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी मी आजही वापरतो. आज आजी नाही शरीराने, पण गोधडीच्या स्वरूपात आजही ती सतत माझ्यासोबत आहे. त्या गोधडीत ऊब आहे. आजीचे प्रेम आहे, वात्सल्य आहे. थंडीच्या दिवसात तर मग सूर्य कितीही वर आला तरी सोडावीशी वाटत नाही. हां, आता त्या गोधडीला आजीच्या तपकिरीचा वास येतो, तो भाग वेगळा. पण तरीही आजीची गोधडी आजही माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. तुम्हाला शाल या पाठाचे राग जाधव यांच्या पाठातील स्वाध्याय व्यवस्थित समजलाच असेल. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही स्वाध्यायाची प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. ठीक आहे? धन्यवाद.